धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मर्यादित श्रमातून निश्चित पगार देणारी नोकरी अनेक वर्ष केल्यानंतर काही माणसं आपल्या गावात जाऊन हक्काची शेती करण्याचा निर्णय घेतात. या निर्णयाला जेव्हा परिश्रमांची जोड मिळते तेव्हा ती व्यक्ती शेती व्यवसायातही यशस्वी होते. महाड जवळच्या सापे गावचे चंद्रकांत सावंत अनेक वर्ष नोकरीत घालवल्यानंतर शेतीकडे वळले. वडिलोपार्जित जमिनीत भातशेती करताना त्यांनी शेतीपूरक उद्योग व्यवसायाकडेही लक्ष दिलं. नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत गौरव सावंत, मुक्काम सापे, पोस्ट टोळ, तालुका महाड, जिल्हा रायगड इथला कायमस्वरूपी रहिवासी असून मी पूर्वी काही वर्ष आर्मी, पोलीस आणि काही क्षेत्रामध्ये मी बऱ्याच नोकऱ्या केल्या. नंतर माझं स्वतःचं निर्माण अकॅडमी, सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र असं माझं बदलापूरमध्ये प्रशस्त ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून माझ्याकडे विद्यार्थी येत असताना मी विचार केला की आपण स्वतःचा बिझनेस का चालू करू नये. मग त्याकरिता आपल्याकडे शेती आहे, मुबलक चारा आहे, सगळं काय असताना आपण मुंबईत का राहावं, दुसऱ्याकडे आपण किती दिवस करायचं नोकरी, या विषयावर मी अनुसरून मी स्वतःचा व्यवसाय, एक शेळीपालन, बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन ह्या विषयाला मी अभ्यास केलं आणि ह्या क्षेत्राकडे पदार्पण केलं. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रयोग सुरू असतात. यशस्वी प्रयोगाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा असा कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचा प्रयत्न असतो. नमस्कार, मी डॉक्टर आनंद अमृतराव हनुमंते, कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा इथे विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या पदावर कार्यरत असून गेली 6-7 वर्षापासून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विषयाअंतर्गत या रायगड जिल्ह्यामध्ये कृषी व कृषी संलग्न विषयाचं विद्यापीठाने जे प्रसारित केलेलं तंत्रज्ञान आहे याचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य सुरू असतं. मी हे व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला फक्त 10 शेळ्या आणल्या. 10 शेळ्याच्या माझ्याकडे एका वर्षामध्ये कमीत कमी 50 शेळ्या झाल्या, ज्या 2-3 देणाऱ्या होत्या. अशापैकी नियोजन करून मी कृषी विद्यापीठ दापोली, कृषी विद्यापीठ रोहा किल्ला इथे डॉक्टर हनुमंते सर यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी मला वारंवार मार्गदर्शन केल्यानंतर या क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारे प्रगती केली. 1 वर्षामध्ये मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं. गेल्या 4 वर्षानंतर मी गेली 3 वर्ष सातत्याने याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे शेळीपालन, वेगवेगळ्या जातीचे ब्रीड आणून हे व्यवसाय चालू केला. योग्य त्या प्रशिक्षणानंतर चंद्रकांत सावंत यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची निवड केली. हे करत असताना कृषी विज्ञान केंद्र रोहा किल्ला इथे डॉक्टर हनुमंते सरांनी मला मार्गदर्शन केलं की आपण शेडची बांधणी कशी करायची. तर शेडची बांधण्यामध्ये मी आमचं जे पूर्व पश्चिम न करता आम्ही दक्षिण उत्तर केलं, जेणेकरून की सकाळचा सूर्यप्रकाश आतमध्ये येईल आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश दोन्ही साईडने आपल्याला मिळेल आणि हवा खेळती राहील. अशा प्रकारे मी जवळजवळ 30 बाय 18चं शेड बांधलं. त्या शेडची उंची प्लॅटफॉर्म बनवलं गेलं. प्लॅटफॉर्म बनवण्याचं कारण असं की जे काय शेंडीचं लेंडी किंवा जे सांडपाणी असतं ते खाली गेले जातं. आपल्याकडे कंटिन्यू पाऊस असल्यामुळे बकऱ्यांना 100% कोकणामध्ये तरी आपल्याला प्लॅटफॉर्मवरच ठेवावं लागणार, जेणेकरून कोणताही आजार होणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं असतं. शेळीपालन व्यवसायाचा विकास करताना चंद्रकांत सावंत यांना कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचं खूपच सहाय्य झालं. तर या पशुसंवर्धन विषयामार्फत रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, तरुण युवक युवतींना शेती व शेतीपूरक उद्योगाचं प्रशिक्षणा माध्यमातून, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रज्ञान आम्ही देत असतो. तर शेतीपूरक जोडधंद्यामध्ये शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन या विषयाचं सुद्धा प्रशिक्षण देत असतो. तर आता आपण ज्या फार्मवरती आपण आहोत हे आपले चंद्रकांत सावंत यांनी शेळीपालन जो व्यवसाय केलेला आहे. आज आपण कोकणाचा जर विचार केला तर कोकण हा नैसर्गिक साधन सामुग्रीनं
नटलेला असा सुंदर प्रदेश आहे. आणि या भौगोलिक परिस्थितीनुसार आज आपल्या भारतामध्ये आज शेळ्यांच्या बऱ्याचशा 22 जवळजवळ जाती आहेत आणि निसर्गाने त्या भौगोलिक परिस्थितीनुसार निर्माण केलेल्या आहेत. तर आज कोकणामध्ये शेळीपालन करत असताना आम्ही सावंत ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राकडे यांना प्रशिक्षण दिलं, तर या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांच्या जातीची निवड, शेळ्यांचे संगोपन, त्यांचं आहार व्यवस्थापन, त्यांचं खाद्य म्हणजे आहार व्यवस्थापन, त्याच्यानंतर गोठा व्यवस्थापन, लहान करडांचं व्यवस्थापन आणि शेळ्यांचे रोग त्यांना होऊ नये म्हणून त्याच्यासाठी लागणारं लसीकरण याविषयी त्यांना आम्ही सविस्तर मार्गदर्शन केलेलं आणि वेळोवेळी करत असतो. शेळ्या बकऱ्यांच्या वाढीसाठी भौगोलिक परिस्थिती महत्त्वाची असते. कोकणातील पर्यावरणाचा विचार करून कृषी विद्यापीठानं कोकणासाठी कोकण कन्या नावाची शेळीची जात विकसित केली आहे. आज कोकणामध्ये शेतकरी ज्यावेळेस शेळीपालन करत असतात तर बऱ्याचशा आता आज महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी सारख्या जाती आहेत की त्या चांगल्या पद्धतीने रुळतात. पण अति प्रजन्यमान आणि डोंगरदऱ्याचा जो हा कोकणाचा प्रदेश आहे तर याच्यामध्ये अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की त्यांना शेळ्यांना निमोनियासारखे पाऊस असल्यामुळे डोंगर याच्यामध्ये चढ उताराची जागा असल्यामुळं त्यांच्या खुरांचा वगैरे त्रास होतो आणि बऱ्याचशे मग लोकांची मागणी होती व कोकणामध्ये अशी एक चांगली जात आपल्याला असायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मग कोकण कृषी विद्यापीठ जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठाने ह्या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ह्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं तग धरणारी काटक अशी एक कोकण कन्याळ नावाची जात विकसित केलेली आहे. ही कोकण कन्याळ जात जी आहे तर ही मांस उत्पादनासाठी चांगली असून हिचं मटण वगैरे रुचकर आणि स्वादिष्ट आहे. आणि या शेळीची जो ग्रोथ परफॉर्मन्स आहे ही 6 महिन्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 किलो दरम्यान याचं वजन होते आणि पूर्ण वाढ झालेल्या शेळीचं वजन तुम्हाला 31 ते 35 किलो आणि बोकड हा 50 ते 52 किलोपर्यंत आपल्याला याचं वजन मिळतं. आणि म्हणून कोकणामध्ये आज चांगल्या परिस्थितीमध्ये कोकण कन्याळ शेळीचं जर तुम्ही शेतकरी बांधवांनी जर शेळीपालनामध्ये जर कोकण कन्याळ जातीचं जर शेळीपालन केलं तर त्यांना चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आर्थिक फायदा मिळेल आणि त्यांचं जीवनमान उंचावेल. विशेष म्हणजे आपण ज्या वेळेला पूर्वीप्रमाणे आपण शेळी पालन करत होतो की सकाळी बकऱ्या सोडायच्या, संध्याकाळी आणायच्या, ते न करता अर्धबंदिस्त ठेव, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्या शेळ्यांचं वजन वाढलं जातं, बकऱ्यांची एनर्जी वाया जात नाही. हे करता करता अतिशय महत्त्वाचं मी अजून तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की आपण कोकणामध्ये ज्या वेळेला शेळी पालन करतो त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ ह्यांनी आपल्यासाठी कोकण कन्या म्हणून एक नवीन जात तयार केलेली आहे. ह्या जातीमध्ये विशेष असा आहे की पाऊस किती असला तर त्यांना शक्यतो आजारी पडत नाहीत, पावसातून त्यांना काही त्रास होत नाही, त्यांचं वजन वाढण्याचे ग्रोथिंग जे प्रकार आहे ग्रोथ ते खूपच चांगल्या प्रकारे आहे. नाही म्हटलं तरी 6 महिन्यामध्ये त्याचं वजन 17 ते 18 किलो व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे आपण कोकण कन्या ही नवीन जात जर विकसित केलेली जर आपण जर बाळगू शकलो किंवा त्याचं ब्रीडिंग केलं तर मीच सांगतो ना, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून कोकणातल्या कोकण कन्या म्हणून ही जात नवीन घ्यावी हे मी तुम्हाला सांगू शकतो. शेळ्यांचं व्याधी आजारापासून रक्षण करण्यासाठी नियमित लसीकरण करणं आवश्यक असतं. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करत असतं. आमची माती आमची माणसं. हे करीत असताना आपल्याला शेडमध्ये संपूर्ण एकत्र न सोडता वेगवेगळे कंपार्टमेंट केले पाहिजेत. थोडक्यात म्हणजे लहान पिल्लांचं व्यवस्थापन वेगळं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर गाभण शेळ्या, दुभत्या शेळ्या आणि बोकड ह्यांचे वेगवेगळे कंपार्टमेंट केले तर कोणाची मारामारी होत नाही, त्याच्यामुळे जखमा होत नाही किंवा जे आजारपण वेगवेगळे प्रकार होतात मारामारीचे ते होत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला कोकणामध्ये विशेष म्हणजे लसीकरण, पावसाच्या अगोदर लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा आम्ही सुरुवातीला आमच्या स्थानिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पावसाच्या अगोदर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ET आणि 15 दिवसांनी PPR म्हणजे जेणेकरून पाय लागू नये किंवा वेगळे पाला खाल्ल्यामुळे त्यांना जी तोंड लागणं होते हे न होणं, हे इंजेक्शन देणं किंवा त्याचे डोसेस देणं अतिशय महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या पाल्या खाल्ल्यामुळे त्यांना सर्दी होते, मग सर्दीचे कोणते उपचार करावे आपण हे पण अतिशय महत्त्वाचं असतं. ते आपण शिकल्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सुद्धा व्यवस्थितपणे हाताळू शकलो. आपल्या जमिनीत सावंत भाताबरोबर अन्य पिकंही घेत असतात, त्यातूनही त्यांना आर्थिक लाभ होत असतो. जर आपण जिद्द आणि चिकाटी बाळगली तर खरोखरच शेळी व्यवसायासारखा कोणता दुसराही शेतीला जोडधंदा असं व्यवसाय नाही असं मी ठामपणे सांगू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी मला एका वर्षाला नाही म्हटलं 4 ते 4.5 लाख रुपये नेट प्रॉफिटेबल आहे मी. कारण माझे ईदीचे जे बोकड जातात 60 ते 65 हजार त्या मला नाही म्हटलं तर 30-25 हजारच्या वर
माझ्याकडे 70 किलोचा ज्यावेळेला बोकड असतो त्याची किंमत मी 35 ते 40 हजार रुपये एका बोकडाची घेत असतो. आणि अशा प्रकारे माझा उपजीविका आणि मी मुंबई पुण्यामध्ये नोकरी करण्यापेक्षा खरोखरच मला असं वाटतं की मी स्थानिक लेवलला आलो, माझा शेती व्यवसाय करून मी हे जोडधंदा म्हणून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. माझ्या दुसऱ्या धंद्यामध्ये शेती आहे, कडधान्य पिकतो, त्याचा जो मला चारा वगैरे मिळतो तोच मला चारा शेळ्यांसाठी उपयोगी पडतो. आणि अशा प्रकारे हे व्यवसाय मी अजून वाढवलेला आहे. आणि मी त्या स्थानिक लोकांना किंवा महाराष्ट्राच्या इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की आपल्याकडे जर शेती असेल थोडी, तर आपण अशा छोट्या प्रकारे गोठा सुसज्ज बनवून तुम्ही शेतीकडे दुर्लक्ष न करता जोडधंद्याकडे लक्ष द्या आणि आपला रोजगार वाढवा, उपजीविका वाढवा. मोठ्या गावा शहरातून बकऱ्याच्या मटणाला मोठी मागणी असते. या स्थितीचा फायदा रायगड जिल्ह्यातील शेळी पालकांना होत असतो. आपल्या कोकणाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर इथं चढ उतार, डोंगर आणि अतिपर्जन्यमानाचा हा प्रदेश आहे. मग या प्रदेशामध्ये बरेचसे शेळीपालन करणारे व्यावसायिक आहेत. आणि आज रायगड जिल्ह्याला लागून मुंबई, पुणेसारखे मोठे लोकसंख्या असलेले शहर असल्याने आपण पाहतो की दिवसेंदिवस शेळीच्या मटणाला, मांसाला मागणी वाढत आहे. त्यानुसार लोकांचा या शेळीपालनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आता शेतीपूरक व्यवसाय न राहता हा एक स्वतंत्र व्यवसाय होताना आपल्याला दिसून येत आहे. ईदच्या सणादरम्यान बोकडांची मागणी अधिक असते. ही गोष्ट लक्षात घेऊन चंद्रकांत सावंत यांनी ईदसाठी बोकड तयार करण्याकडे लक्ष केंद्रित केले. नवीन एक आयडिया मिळाली की आपण जर नुसतं शेळीपालन करतेवेळी जर आपण बंदिस्त शेळीपालन करून त्यामध्ये ईदीकरिता आपण जर स्पेशली चांगल्या प्रकारे जर ब्रीड केले तर आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. ह्या विचाराने मी डॉक्टर हनुमंते सर यांच्याकडे भेटल्यानंतर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले की म्हणजे सावंत, तुम्ही वेगळं काही करण्यापेक्षा फक्त ब्रीड करा आणि ईदीसाठी स्पेशली बोकड तयार करा. त्याप्रकारे मी ईदीला बोकड तयार केले. माझ्याकडे नाही म्हटलं तरी 50 ते 60 बोकड दरवर्षी जातात. आता माझ्याकडे जवळजवळ 70 बोकड होते. त्यापैकी मी ह्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे जवळजवळ 25 बोकड मी विक्रीला केले. बाकी माझ्याकडे आहेत. एका बोकडाचं वजन सर्वसाधारण नाही म्हटलं तरी 35-40 किंवा माझ्याकडे गेल्या वर्षी जवळ 70 ते 75 किलोचे बोकड होते. ह्या बोकडामधून मला एका बोकडाला 40-45 हजार उत्पन्न मिळायला लागलं. अशा प्रकारे मला आयडिया आल्यानंतर मी स्पेशल आता ईदीसाठी बोकड तयार करायला लागलो. शेती, शेळीपालन याबरोबरच चंद्रकांत सावंत यांनी दुग्ध व्यवसायही सुरू केलाय. त्यामुळे अनेक स्थानिक मंडळींना रोजगार उपलब्ध झालाय. शेळी व्यवसायाबरोबर शेती व्यवसाय माझ्याकडे जवळजवळ 4 ते 4.5 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये भात शेती व्यतिरिक्त मी आता कडधान्य, तूर, हरभरा, मूग वगैरे ह्याचासुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतो. हे उत्पन्न करता करता स्थानिक रोजगार मिळावा ह्या अनुषंगाने मी प्रभात डेअरीकडे कॉन्टॅक्ट केला. प्रभात डेअरी नगर श्रीरामपूर यांच्याकडून एक बल्क कूलर घेतलं आणि आम्हाला एका शेतकऱ्याला 2 गाई अशा प्रकारे एकदम 150 ते 200 गायींचा आम्ही प्रोजेक्ट चालू करतो आहे. हे संपूर्ण जे दूध आहे हे प्रभात डेअरीच्या माध्यमातून मी हँडल केलेलं हे स्वतः बल्क कूलर आहे. बल्क कूलरमध्ये कमीत कमी 2000 कॅपॅसिटीवाले हे 2000 लिटर आम्ही स्थानिक लेवलला आणणार. आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळाला हे माझा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामधून हे जे दूध होतं हे आम्ही वाशीला प्रभात डेअरीच्या माध्यमातून आम्ही सप्लाय करतो. दर 10 दिवसांनी शेतकऱ्याला पेमेंट होतं, शेतकऱ्याच्या हातात पैसे येतात आणि शेतकरी सुखी राहू शकतो. हे माझा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याला रोजगार मिळेल या माध्यमातून. शेळीपालन व्यवसायातून होणारा नफा लक्षात घेता काही तरुणांना स्वतंत्रपणे तो धंदा करता येणं शक्य आहे. आमची माती आमची माणसं. अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त शेळीपालन व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो याच्यावरती प्रामुख्याने जो खाद्यावरती मॅक्झिमम खर्च जास्त प्रमाणात होतो. परंतु आपल्या कोकणामध्ये या परिस्थितीनुसार आज शेळ्यांचं जे मुख्य खाद्य आहे, जो झाडपाला आहे, तो मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे आज या व्यवसायामध्ये जो 30 ते 40% खर्च खाद्यावर होणार आहे तो याच्यामध्ये वाचला जातो, म्हणजे कमी होतो. आणि त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन याच्यापासून मिळतं. आणि कोकण कन्या जातीचं जर संगोपन आपण चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याला जर थोडी शास्त्राची जोड दिली तर निश्चितच हा व्यवसाय तुम्हाला यशस्वीरित्या म्हणजे याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. काही कारणांमुळे नुकसानीच्या भातशेतीमुळे हवालदिल झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना शेळीपालनासारखा जोड व्यवसायातून मिळणारा फायदा निश्चितच धीर देऊन जाईल. आमची माती आमची माणसं.
आपल्यापाशी असलेल्या शेतजमिनीतून कुटुंब खर्च चालविण्या इतकं उत्पन्न मिळावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून पुरेसं उत्पन्न मिळतंच असं नाही. असं असलं तरी वाडवडिलांपासून चालत आलेल्या शेती व्यवसायाचा तो त्याग करू शकत नाही. कोकणातील शेती ही पाऊस पाण्यावर अवलंबून असल्यामुळे तिथला शेतकरी वर्षातून एकच पीक घेऊ शकतो. स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पन्न खूपच कमी असतं. घर खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी शेतीबरोबर एखादा जोडधंदा करणं हे आता शेतकऱ्यांसाठी गरजेचं होऊन बसलं आहे. दीपक रमेश पाटील हे कोकणातील एक अल्पभूधारक शेतकरी. रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील मांडला हे त्यांचं गाव. वडिलोपार्जित 3 एकर क्षेत्रात भातशेती करताना त्यांनी शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. मी दीपक रमेश पाटील, राहणार मांडला, तालुका मुरुड, जिल्हा रायगड. आम्ही पोल्ट्री व्यवसाय हा वडिलांपर्यंत चालू आहे आणि वडिलांनी हे चालू ठेवलेला जो व्यवसाय आहे तो मी शाळा कॉलेज झाल्यानंतर नोकरी धंद्यासाठी बाहेर न जाता मी हा धंदा स्वीकारून ह्या धंद्यामध्ये अत्याधिक हे कशी प्रगती होईल यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ह्यातून चांगलं उत्पन्न मिळेल यासाठी मी प्रयत्न करून आमची घरातील व्यवसाय व शेती करतो. कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ संशोधक सातत्यानं नवनवीन संशोधन आणि प्रयोग करीत असतात आणि शेतकऱ्यांना फायदेशीर पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शक ठरणारी माहितीही पुरवित असतात. रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना असं निदर्शनास आलं की इथला जो मुख्य व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे आणि इथे भात शेती केल्या जाते. परंतु रायगड जिल्ह्याला मुंबई पुण्यासारखे मोठ्या लोकसंख्येचे जे शहरं आहेत हे असल्यामुळे या कोकणामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये शेतीपूरक व्यवसायाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. रायगड जिल्हा तसं मुंबईजवळ असल्यामुळं इकडं समुद्रकिनारा असल्यामुळं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बरेचसे लोक येत असतात आणि आज कोंबडीचे अंडे किंवा कोंबडीचं मटण जे आपण ज्याला चिकन म्हणतो याच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक पूरक अन्न म्हणून असल्यामुळे आज याला जास्त मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही कुक्कुटपालन या विषयाचे या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण प्रात्यक्षिकं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देणारा जोड व्यवसाय असला तरी कमी जमीन असलेल्या शेतकऱ्याकडे स्वतंत्र पोल्ट्री शेड उभारण्या इतकीही जमीन नसते. कुक्कुटपालनात रस घेणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्रानं परसातील कुक्कुटपालन विकसित केलं आहे. पण मित्र, सर्वच शेतकरी बांधव हे पोल्ट्री शेड वगैरे बांधू शकत नाहीत. म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या कोकणातील जो अल्पभूधारक शेतकरी आहे की जो जास्त पैसे या व्यवसायामध्ये गुंतवू शकत नाही, तर ह्या शेतकऱ्यांसाठी परसातील कुक्कुटपालन ही जी संकल्पना आहे ही चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी जे असतात ब्रॉयलर न करता देशी कोंबडी पालन याच्याकडे जास्त करून हे करतात. परसातील बरेचसे लोक गावठी कोंबडी पाळतात. परंतु असं निदर्शनास आलं की गावठी कोंबडीतून शेतकऱ्यांना तेवढा काही फायदा होत नाही. म्हणून या गावठी कोंबडीला पर्याय म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं जे सुधारित जाती विकसित झालेल्या आहेत देशी कोंबडी पालनामध्ये, त्याच्यामध्ये गिरिराज आहे, वनराज आहे, कडकनाथ आहे, अशा जातीमध्ये तर गिरिराज ही जात आहे ती कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने परसामध्ये रुळते आणि म्हणून तर इतर शेतकऱ्यांनी परसातील कुक्कुटपालनासाठी गिरिराज या जातीचं संगोपन केलं तर त्यांना याच्यातून चांगला फायदा मिळतो. कारण गिरिराज ही जी देशी कोंबडी पालन करताना गिरिराज ही दिसायला गावठी कोंबडीसारखीच आहे आणि हिच्यामध्ये विविध रंगछटा आढळतात आणि ही सहसा रोगाला बळी पडत नाही आणि या आपल्या कोकणातल्या वातावरणामध्ये ही चांगल्या पद्धतीने परसामध्ये रुळणारी जात आहे. तर या कोंबडीपासून वर्षाला आपल्याला जवळजवळ 150 अंडी ते 180 पर्यंत मिळतात, 150 ते 180. सरासरी याचं अर्थशास्त्र पाहिलं तर एका कोंबडीपासून आपल्याला वर्षाला 1200 ते 1400 रुपये मिळतात आणि खर्च वजा केला तर 1000 रुपये आपल्याला प्रॉफिट याच्यातून नक्कीच मिळतं. म्हणून आज बऱ्याचशा शेतकरी आज आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये हे परसातील कुक्कुटपालन करताना दिसत आहेत आणि महिन्याला अंडी विकून जवळजवळ 7-8 हजार रुपये महिन्याला ते कमावतात. तर आपणही या माध्यमातून आपण देशी कोंबडी पालन असेल किंवा ब्रॉयलर कुक्कुटपालन असेल किंवा इतर जे शेतीपूरक व्यवसाय असतील याच्याकडे आपण गांभीर्यानं थोडं लक्ष द्यावं, कारण ही शेतीपूरक जोडधंदे करणे ही काळाची गरज आहे. रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांकडून
प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून दीपक पाटील यांनी आपल्या शेतात 3 आणि घराजवळ 1 अशा 4 पोल्ट्री शेड्स उभारून कोंबड्या पालनाचा उद्योग सुरू केला आहे. हे व्यवसाय करत असताना आम्हाला पुणे मुंबई ह्या ठिकाणाहून जे हातचेरे आहेत त्या वेगवेगळ्या कंपनीचे चिक्स आम्ही इथं एका दिवसाचे पिल्लं आम्ही इथं आणतो आणि ते 25 ते 20 दिवसामध्ये एक किलोचा जो पिल्ला होतो. नंतर मग त्याचे तो मार्केटला आम्ही विक्रीसाठी काढतो. तसं आमचा स्वतःचा चिकन शॉप आहे. पण ह्या आमच्या परिसरामध्ये 8 किलोमीटरच्या आतमध्ये जे छोटे छोटे हे दुकानं आहेत, शॉप आहेत, चिकन शॉप, त्यांना आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो. कुक्कुटपालनात कोंबड्यांची निगा, लसीकरण, पाणी आणि खाद्य व्यवस्थापन याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मदतीनं घरच्या घरीही कुक्कुट खाद्य तयार करता येते आणि ते स्वस्त पडते. आता तुम्ही बघता की आमच्या घरासमोर साईडला माझी स्वतःची पोल्ट्री आहे. त्याच्यामध्ये मी हजार पक्षी महिन्याला काढतो आणि ते वाढवण्यासाठी जो लागणारा खाद्य आहे तो मी जो स्टार्टिंगला जो पिल्लं येतात त्यासाठी मी कंपनीचं खाद्य घेतो आणि एक 15-20 दिवसाचा पिल्ला झाल्यानंतर आम्ही स्वतः खाद्य बनवतो आणि त्यासाठी मका, सोया आणि जे मेडिसिन लागते ते आम्ही बाहेरून मागवून इथे मिक्सिंग करून आम्ही पक्ष्यांना देत असतो. आणि ह्या जे येणाऱ्या कोंबड्यांना जो रोगराई आहे आणि जे खाण्याचं जे काय मटेरियल जे कसे वापरायचं, काय वापरायचं, ह्याचं मार्गदर्शन आम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो आणि तो मी त्या पद्धतीने करून आम्ही व्यवसाय व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत. हा पोल्ट्री व्यवसाय आम्ही करत असताना जो मार्गदर्शन लागतं हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्हाला बोर्डिंगपासून ते पक्षी मोठ्या होईपर्यंत जे मार्गदर्शन पाहिजे, जे वेळोवेळी आम्हाला जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना कोंबडीच्या पिल्ल्यांना जी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे त्या वेळच्या वेळी आम्ही देतो. आणि जे काही अडचणी येतात, जेव्हा रोगाचा काही प्रादुर्भाव होतो त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करून कोणते औषधं दिले पाहिजे, काय दिले पाहिजे हे आम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत व्यवस्थितरित्या समजावून सांगतात. त्यामुळे ते आम्ही व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट दिलं जातो आणि मग आम्ही चांगल्या प्रकारे त्यातून उत्पन्न आम्हाला मिळतो. कोणत्याही व्यवसायात विक्री व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. मोठ्या शहरात विक्रीसाठी न जाता पाटील स्वतःच्या गावात आणि आसपासच्या 8 किलोमीटर परिसरातील गावात कोंबड्या विकत असतात. पोल्ट्री व्यवसाय करताना कोंबडींची पिल्लं आम्ही आणून इथे मोठे करतो आणि त्याचा कालावधी आम्हाला 1.5 महिना लागतो. 1.5 महिन्यामध्ये ते कोंबडीची पिल्ले ही 1 ते 1.5 किलोमध्ये 1.5 किलो ते 2 किलोमध्ये वजन वेट होतं त्याचा. आणि ते आम्ही विक्रीला, माझा चिकन शॉप असल्याकारणाने आम्ही बहुतांश जो कोंबड्या आहेत ते आम्ही आमच्या चिकन शॉपमध्ये संपवतो आणि जे उर्वरित जे कोंबड्या आहेत हे साईडतील चिकन शॉप आहे ह्यांना आम्ही देतो. आणि ह्यातून जो येणारं उत्पन्न हा माझा चिकन शॉप असल्याकारणाने मुंबईच्या मार्केटवर मी अवलंबून न राहता इथं रिटेलला सेल केल्यामुळे मला त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळतो. आणि जो उर्वरित माल आहे आम्ही जो 8 किलोमीटरच्या आतमध्ये जे चिकन शॉप आहे त्यांना मी पुरवतो. त्यामुळे मला इथला मुंबईच्या मार्केटवर राहिल्यामुळे मला इथं महिन्याला 20-25 हजार रुपये मिळतात. ह्याचा कॅल्क्युलेशन केल्यानंतर वर्षाला मला 2.5-1 लाखाचा उत्पन्न होतो. खर्च आणि उत्पन्नाच्या तोट्याच्या गणितामुळे शेतीपासून दूर जाणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी मित्राच्या भूमिकेतून काही मंडळी मदत करीत असतात. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं आणि प्रशिक्षणाची व्यवस्था करीत असतात. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये दीपक पाटील जे आहेत ते यांनासुद्धा कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. त्या प्रशिक्षणामध्ये देशी कोंबडी पालन, ज्याला ब्रॉयलर आपण ज्याला म्हणतो कोंबडी पालन, याच्यामध्ये 1 दिवसाच्या पिल्ल्याचं संगोपनापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत आम्ही त्यांना पूर्णपणे असं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि वेळोवेळी ते आमच्या संपर्कामध्ये असतात आणि आज त्यांनी चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर याच्यामध्ये 1 दिवसाची पिल्लं आणल्यानंतर त्यांचे काय व्यवस्थापन आहे, त्यांची ब्रोडिंग कशा पद्धतीने करायची, तर त्यांना जे लसीकरण आहे की जे आता
पोल्ट्रीमध्ये जे मानमोडी, राणीखेत हे जे असे आजार येतात, तर याच्यापासून प्रादुर्भाव कशाप्रकारे टाळता येईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन देतो. आणि कोंबड्याची जास्तीत जास्त वाढ कशी होईल, FCR जो आहे फीड कन्झम्पशन रेशो हा कसा कमी करता येईल, म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्यांना कशा पद्धतीने घेता येईल यासाठी ते आमच्या संपर्कात असतात आणि आम्ही त्याला सतत वेळोवेळी मदत करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आज चांगल्या पद्धतीनं ते गेली 4-5 वर्षापासून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि आज एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून आज वर्षाकाठी शेती सांभाळून आपलं कुटुंब सांभाळून आज वर्षाला या कुक्कुटपालन व्यवसायातून शेतीबरोबर 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळत असतात. तर आपणही जर समजा कुक्कुटपालन करत असताना जर शास्त्रीय पद्धतीनं जर याला जोड दिली तर आपणही असंच यांच्यासारखं एक चांगल्या पद्धतीनं कुक्कुटपालन करू शकतो. सागर सानिध्यामुळे मुरुड तालुक्यातील अनेक गावातून पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे कोंबड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन दीपक पाटील यांच्याप्रमाणे मुरुड तालुक्यातील आणि कोकणातील इतर शेतकरी कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करून आपलं उत्पन्न वाढवू शकतील.